जय जय रघुवीर समर्थ. जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. श्रीराम. मला वाटते अंतरी वसावे, तुझ्या दासबोधासी बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम. सिद्धचिंतनच्या सर्व साधकांना सप्रेम नमस्कार. दासबोध अभ्यास आपला चालू आहे. दशक 6 समास 9 यावरील प्रश्नांची उत्तरं आपल्यापैकी जवळजवळ सगळ्यांनी योग्य दिशेने दिलेली आहेत. चिंतन योग्य आहे, परंतु यावेळच्या तपासणीमध्ये पाहण्यामध्ये जरा वेगळा दृष्टिकोन ठेवलेला होता आणि त्यामुळे अनेकांना काही गोष्टी करण्याची विनंती मी केलेली आहे. या संदर्भामध्ये आपल्याच एका भगिनीने एक छान प्रश्न विचारला. त्या म्हणतात की आपण सगळ्यांना जे रिमार्क्स दिलेले आहेत ते वाचल्यानंतर आपण सगळ्यांना साधारण 90% अभ्यासार्थींना मनन चिंतन करण्याचा सल्ला दिलेला आहे. तर हे मनन म्हणजे काय हे जरा आम्हाला समजावून सांगा. अर्थात मला हे अपेक्षित होतंही. सांगणं सोपं आहे, परंतु अशी एखादी विचारणा झाल्यानंतर त्याचं समाधान करणं हे सद्गुरू कृपेशिवाय शक्य होत नाही. एक लक्षात घ्या, श्रवण आपल्याला माहिती आहे. गेले 6 वर्ष आपण दासबोधाचं श्रवण करतो आहे, पठण करतो आहे, वाचन करतो आहे. आता स्टेज आपली मननाची सुरू झालेली आहे. त्यामुळे मनन करायचं म्हणजे काय करायचं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपण मनन करत नाही असं नाही, पण मी मनन करतोय या धारणेने मनन व्हावं अशी त्यामागची इच्छा आहे. ज्ञानेंद्रियांच्या द्वारा बाहेरून सतत काही ना काही गोष्टींची माहिती आपल्या अंतरामध्ये येत असते. आपल्या अंतरामध्ये त्या माहितीचं विश्लेषण करून, ॲनालिसिस करून त्याच्यावरती बुद्धी निर्णय देत असते आणि मग आपलं शरीर त्याप्रमाणे काम करत असतं. हे सर्वसाधारण घडणारी ही प्रक्रिया आहे. परंतु जसं आपण प्रवचन ऐकतो, प्रवचन ऐकल्यानंतर त्याच्यावरती काही वेळा विचार करतो. त्या सर्व चिंतनावरती नाही, पण काही गोष्टी ज्या भावतात त्याच्यावरती आपण विचार करतो. आपलं मन विचार करतं. चित्तसुद्धा त्याच्यावरती आपलं मत देत असतं. चित्तावर ठसलेले संस्कार आहेत ते. मनन याचा अर्थ मिळालेल्या माहितीचं आतमध्ये अंतःकरणाच्या पातळीवरती
ॲनालिसिस करणं, पृथक्करण करणं, विषय समजून घेणं. एखादा पदार्थ आपण खाल्ला असेल, एखादा ग्रंथ आपण वाचला असेल, एखादं निरूपण आपण ऐकलं असेल, तर त्यामध्ये जे बोलणं झालेलं आहे, त्यामध्ये जे स्थूल रूपाने आलेले शब्द, रूप, रस, स्पर्श, गंध कुठल्याही इंद्रियाद्वारा जे आलेले असतील, त्यावरती चिंतन मनाच्या पातळीवरती अत्यंत आवश्यक आहे. किंबहुना जेव्हा एखाद्या विषयावरती आपल्याला काही गोष्टी करायच्या असतात, अनुकरण करायचं असेल, अनुसरण करायचं असेल, एखादा प्रयोग स्वतःला करून त्याची प्रचिती घ्यायची असेल, तर इंद्रियाद्वारा मिळालेल्या माहितीचं पुन्हा एकदा आपल्या अंतःकरणाच्या पातळीवरती, मनाच्या पातळीवरती, चित्ताच्या पातळीवरती, बुद्धीच्या पातळीवरती आपल्याला मनन चिंतन करावं लागतं. आपल्यासमोर बाह्य बाजू आलेली असते, पण अंतर्बाजू आलेली नसते. जी अदृश्य आहे ते समजून घ्यायचं असेल तर त्यासाठी सूक्ष्म चिंतन मनन आवश्यक असतं. हा मनाच्या अंतर्गत एखाद्या विषयाशी होणारा संवाद हा आपल्याशी संवाद होत असतो. शब्द हे अर्थाचे वाहक असतात. एखादी ओवी जेव्हा आम्ही सांगतो ते शब्दाने आपल्यापर्यंत येते, पण आपण शब्द लक्षात घेतो कधीपर्यंत? त्याच्या अर्थासाठी. म्हणून शब्दाच्या आत दडलेला अर्थ जो आहे, हा अर्थ महत्त्वाचा. तो समजून घेण्यासाठी आपल्याला मननाची, चिंतनाची आवश्यकता असते. शब्द हे टर्फल आहे आणि अर्थ हा गाभा आहे. शब्द नंतर निर्माण झालेले आहेत, अर्थ आधी आहेच आहे. अर्थाला शब्दरूप देण्याचं कारण देहाला, आपल्या देहबुद्धीला संबंधित पदार्थाचं, संबंधित वस्तूंचं भाषेमध्ये ज्ञान व्हावं, माहिती व्हावी. कसं सांगायचं असा प्रश्न पडतो. गुळाची गोडी कशी आहे ही जशी गुळ खाल्ल्याशिवाय समजत नाही, आणि तो स्वाद आहे त्याचं वर्णनही फारसं करता येत नाही. त्याच्यावरनं काय लक्षात येतं? शब्दांच्या मर्यादा लक्षात येतात. म्हणून दासबोधाचे समास वाचत असताना, ते शब्द समजून घेत असताना शब्दांच्या मर्यादा आपण ओळखायच्या आहेत आणि शब्दांच्या पलीकडे असलेला अर्थ आपण शोधून चिंतनाने, मननाने काढायचा आहे. मन लावून त्याचा विचार करायचा आहे. ही इनबिल्ट व्यवस्था आपल्या शरीरामध्ये आहे. फक्त आपण त्या ठिकाणी लक्ष देऊन करणं, अवधानपूर्वक करणं आवश्यक असतं. जसं आपण अन्न ग्रहण करतो, तोंडावाटे अन्न घेतल्यानंतर ते अन्न पचनासंबंधीचे जेवढे घटक आहेत, मग अन्ननलिका असेल, उदर असेल, मोठा आतडा असेल, वगैरे वगैरे, ह्या ज्या संस्था शरीरामध्ये भगवंताने दिलेल्या आहेत, जशी श्वसन संस्था आहे, पचन संस्था आहे, मज्जा संस्था आहे, उत्सर्जन संस्था आहे, ऑलरेडी हे आतमध्ये आहेच. त्यामुळे अन्न एकदा तोंडावटे आपण गेल्यानंतर त्याच्यावरत्या ज्या प्रक्रिया होत 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 मग त्या अन्नापासून विविध गोष्टी शरीराला आवश्यक, सप्तधातू तयार होणं, मांस तयार होणं, रक्त तयार होणं, आतड्यामध्ये, लहान आतड्यामध्ये अन्नाचं अभिशोषण होणं, ह्या सर्व क्रिया आतमध्ये घडतच असतात. आपल्याला अनेकदा माहीत नसतात. फक्त आपल्याला एवढं कळतं, आज अन्न पचलं नाही बरं का, अजीर्ण झालं आहे, एवढं कळतं आपल्याला. पण जेव्हा पचतं तेव्हा आपण सोडून देतो.
जेव्हा सगळं ऑल वेल आहे, विचार करायची गरज नाही, लक्ष द्यायची गरज नाही, अशी तुमची आमची समजूत असते. भगवंत हा बोलविता धनी आहे, हे सगळं करून घेणारा आणि आतल्या सगळ्या संस्था चालवणारा, मनाला फिरवणारा, चित्ताला फिरवणारा, अंतःकरणाला फिरवणारा, या सगळ्या संस्थांचं कार्य करून घेणारा अंतर्गत ते भगवत तत्व संकटकाळी आपल्याला आठवतं आणि ऑलवेल असताना अनेकदा आठवत नाही. म्हणून मननाची प्रक्रिया ही आतून होत असते. आपण अवधानपूर्वक लक्ष देऊन त्याच्याकडे ते जे काही आपल्याला नवनीत देतंय, आत गेलेलं बाह्य विषयाचं ज्ञान, माहिती याचं पूर्णपणे अभिसरण मंथन करून त्यातून जे तत्वसार आपल्याला मननाने मिळतं, मननाने अर्थ क्लिअर होतात, मननाने ज्ञानप्रकाशामध्ये ते अर्थ पाहिले जातात. का आपल्या अंतरामध्ये आत्मप्रकाश आहे, त्या प्रकाशामध्ये आपल्या मनाला, आपल्या चित्ताला, आपल्या बुद्धीला वस्तूचा, व्यक्तीचा, स्थानाचा सम्यक अर्थ कळायची मदत होते. आणि तो कळण्यासाठी मनन आहे. शब्द स्पष्टपणे सगळा अर्थ प्रकट करू शकत नाही. अस्सल आणि नक्कल ह्यामध्ये जो फरक आहे ना, नक्कल करणं, ॲक्टिंग, हे दिसायला मूळ पदार्थासारखं, मूळ व्यक्तीसारखं असतं, हे ठीक आहे, परंतु शेवटी ती नक्कलच असते आणि अस्सल वेगळं असतं. समर्थाने एक म्हटलेले, मनने अर्थांतर काढे. अर्थाच्या आतला, आधी मुळात शब्दवरती हे पॅकिंगसारखं आहे, त्याच्यामध्ये अर्थ आहे, त्या अर्थाच्या अर्थात असलेला शब्दार्थ, वाच्यार्थ, लक्षार्थ, गर्भितार्थ, रहस्यार्थ, यथार्थ, त्यालाच सम्यक अर्थ म्हणतो. असं अर्थाच्या आत आत शिरण्याची प्रक्रिया ही डोळ्यांनी, नाकानी, कानानी होत नाही. ही आतली प्रक्रिया आहे. मनन हे सूक्ष्म आहे, श्रवण हे स्थूल आहे. म्हणून मनन हे सूक्ष्म दृष्टीने अवधान देऊन ध्यानपूर्वक बाह्य विषयांच्या आलेल्या माहितीचं विचार आपण करायचा आहे, तेव्हाच ते अर्थ लागतील. त्यावेळी आपण ओवी दिली होती, संसार त्याग न करिता, प्रपंच उपाधीन सांडिता, जनामध्ये सार्थकता, विचारेची होय. 6व्या दशकातली 9व्या समासातली 24वी ओवी. आपण अनेकांनी याच्यावरती अभ्यास करून लिहिलेले आहे. पण ह्याच्यामध्ये आपल्याला काय अपेक्षित आहे, तर हे जे शब्द आहेत ना, संसार, त्याग, प्रपंच, उपाधी, हे शब्द आम्हाला माहिती आहे, पण त्यांच्यामधल्या अर्थामधला अर्थ जो आहे, हा मननाने, अभ्यासाने आपण नीट समजून घ्यायचा आहे. मनने अर्थांतर काढे. अर्थाचा अर्थ काढण्याची प्रक्रिया मननामध्ये होते. मन, चित्त त्या ठिकाणी लावायचं आहे आणि तो अर्थ शोधायचा आहे. डिक्शनरीमधले शब्द हे सर्व अर्थ यथार्थपणे सांगत नाहीत, ते दिशा दाखवतात. जसं आता संसार हा शब्द वापरला, आम्हाला माहिती आहे, पण कोश काय म्हणतो, बायका पोरांना सांभाळण्याचा व्याप हा मर्यादित अर्थ आहे, म्हणून त्याला संसार म्हटलेलं आहे. आणि याच ओवीत समर्थ प्रपंच शब्द वापरतायत. आपल्याला असं वाटेल की संसार आणि प्रपंच एकच आहेत, एकाच ओवीत 2-2 तेच शब्द सांगण्याचं काय कारण आहे. इथे मननाची, चिंतनाची आवश्यकता ठरते. प्रपंच म्हणजे सार्वजनिक कार्याचा व्याप. नानासाहेब देवानी हा अर्थ दिलेला आहे. संसार म्हणजे आपला व्यक्तिगत संसार, बायका पोरांना सांभाळण्याचा व्याप. हे अर्थ आपल्या मनात जेव्हा आपण उत्तर लिहितो ना, तेव्हा संसार प्रपंचाचे अर्थ आपल्या मनामध्ये निश्चित पाहिजेत. तेव्हा अविद्येमुळे, अज्ञानामुळे जीव स्वतःला नामरूपात्मक समजतो, भेदात्मक समजतो. मी नाम आहे, मी रूपात्मक आहे, असं जीव समजतो. हे कशामुळे? अज्ञानामुळे. म्हणून त्याला प्रपंचाचा भास होतो, जगाचा, दृश्याचा त्याला भास होतो.
हा प्रपंच सत्याच्या म्हणजे ब्रह्माच्या अधिष्ठानावरती आहे. म्हणून हे जे भासतं ब्रह्माच्या अधिष्ठानावरती प्रपंचाचा दृश्य जगताचा होणारा भास जो आहे त्याला एक अवघड शब्द वापरतात, नेहमी अध्यात्मामध्ये येतो, विवर्त. तेव्हा अशा पद्धतीने त्याचं मनन करत जायचं. प्रत्येक ओवीचं त्याग शब्द आहे. त्याग म्हणजे काय, तर एखाद्या गोष्टीवरील आपली मालकी जी आहे ती सर्वथा सोडणं. संसार त्याग न करिता, इथे संसाराचा अर्थ आपण मननाने शोधून घ्यायचा, प्रपंचाचा अर्थ शोधून घ्यायचा. तर त्याग हा शब्द आला आहे, तोही नीट समजून घेताना त्याग याचा अर्थ एखाद्या गोष्टीवरील किंवा अनेक गोष्टीवरील आपला मालकी हक्क सर्वथा सोडणे. सर्वथा शब्दाला फार महत्त्व आहे. मालकी हक्क हे दॅट इज द बंडल ऑफ ओनरशिप राईट्स असं म्हणतात. मालकी हक्कामध्ये अनेक गोष्टी तुमच्याकडे त्या हक्कासंबंधी असतात. बंडल असतं ते आपल्या हक्काचं बंडल, म्हणून त्याला मालकी हक्क. एखादी गोष्ट माझ्या मालकीची आहे, मग ती मालकी मी ती कोणाला दान देऊ शकतो, विकून टाकू शकतो, फुकट देऊ शकतो, काय वाटेल ते मी करू शकतो, लीज देऊ शकतो, भाडेपट्ट्याने देऊ शकतो. असे जे अधिकार आहेत त्या वाक्यासंबंधी ते सगळे एकत्र केले की त्याला म्हणायचं बंडल ऑफ ओनरशिप राईट्स. मालकी हक्कामध्ये असलेले सगळे आपले फायदे. तेव्हा ब्रह्माच्या अधिष्ठानावरती प्रपंच भासतो. आणि त्याग म्हणजे सोडून देणे. समर्थ म्हणतात हा जो संसार भासणारा तुम्हाला आहे, आपण करतो आहोत, प्रपंच करतो आहोत, हे असू देत, हे सोडून द्यायचं गरज नाही. तुमचे मालकी हक्क राहू देत, तुमचं घर तुमच्यापाशी राहू दे, तुमची गाडी तुमच्यापाशी राहू दे, त्याचे मालक म्हणून तुम्ही राहा, तुमच्या नावावर राहू दे, तुमची संपत्ती दागिने सगळे तुमच्यावर राहू दे, काही गरज नाही. पण नीट अर्थ समजून घ्या. संसार त्याग न करिता प्रपंच उपाधी न सांडिता. उपाधीसुद्धा सांडू नका म्हणतात. उपाधी म्हणजे काय, आता कर्णेंद्रिय आहे, कान आहेत आपले, तर कानाची पाळी ही कर्णेंद्रियाची उपाधी आहे. ज्ञानी माणसाची बुद्धी हे ज्ञानी माणसाची बुद्धी ही ज्ञानाची उपाधी आहे. उपाधी कशी असते, ती एखाद्या गोष्टीची माहिती आपल्याला देते, परंतु ती स्वतंत्र राहते. म्हणजे ज्ञानी माणसाची बुद्धी ही उपाधी आहे, बरोबर आहे, तर ती उपाधी तशीच राहते, पण तुम्हाला त्या बुद्धीला बुद्धी मात्र ज्ञान सर्व देते आणि पुन्हा बुद्धी अलिप्त राहते. म्हणून ज्ञानी माणसाची बुद्धी ही उपाधी आहे, हे नीट लक्षात घेतलं पाहिजे. कानाची पाळी ही कर्णेंद्रियाची उपाधी आहे, हे नीट लक्षात घेतलं पाहिजे. उपाधी काय करते, तुम्हाला त्या विशिष्ट गोष्टीविषयीची सविस्तर माहिती देत असते. म्हणून त्याचा अर्थ नीट आपण हा तुमच्या उत्तरामध्ये कुठेतरी हा यायला पाहिजे. त्यानंतर सार्थकता असा शब्द आहे. काय त्या सार्थकता, तुम्हाला आम्हाला शब्द माहिती आहे, पण त्याचा अर्थ काय आहे. जन्माला अर्थ प्राप्त होणे. जन्माला अर्थ प्राप्त होणे म्हणजे सार्थकता. आता पुन्हा जन्माला अर्थ प्राप्त होणे म्हणजे काय असा विषय येतो. तर जन्माचं ध्येय पूर्ण होणे म्हणजे जन्माला अर्थ प्राप्त होणे. आता जन्माचं ध्येय काय आहे, भगवंत मिळवणं, भगवत प्राप्ती, मुक्ती, जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती. स्वस्वरूपानुभवावरती, आत्मभानावरती सदैव असण्याची जी स्थिती आहे ती आनंद स्थिती प्राप्त करणं हे जीवनाचं ध्येय आहे. हे ध्येय प्राप्त झालं की जीवनाला अर्थ प्राप्त झाला आणि मग जन्म मृत्यूच्या चक्रातून आपली सुटका होते. त्याला सार्थकता म्हणतात. याला म्हणतात मनन. मी जे मनन म्हणतोय ना, प्रत्येक शब्द प्रत्येक अक्षर या पद्धतीने मननाने, चिंतनाने, अभ्यासाने नीट समजून घ्या. तुमच्या हृदयामध्ये ते अर्थ उमटला पाहिजे. अर्थाचा अर्थ, अर्थांतर हे आपण काढायचे.
सार म्हणजे काय? गुप्त परमात्मा आहे. योग्य विचार, एक विचार म्हणजे काय? त्याच ओळीमध्ये समर्थाने एक विचार सांगितला आहे. आता एक विचार म्हणजे काय? तुम्हा आम्हाला लौकिक अर्थ माहिती आहे. एक विचार म्हणजे एक विचार, संपला विषय. तसं नाही आहे. एक विचार म्हणजे सूक्ष्म विचार. याच जन्मात सूक्ष्म विचार. कुठला विचार? सूक्ष्म विचार. एक विचार हा शब्द तुम्ही समजून घेतला का लिहिताना? मला जेव्हा उत्तरं पाठवली तेव्हा हे समजून घ्यायला पाहिजे की एक विचार म्हणजे सूक्ष्म विचार. याच जन्मात मनाने संसारापासून अलग होणे, मनाने स्वस्वरूपाकार होऊन राहणे, मनाने देही राहून विदेही दशा भोगणे, निर्गुण देवाशी अनन्यपणे राहणे. आणि चौथं, सर्व करून अकर्तेपण शाबूत ठेवणे. मी करता ऐसे म्हणसी तेणे तू दुःखीची. राम करता म्हणता पावसी यश कीर्ती प्रताप. हे सगळं या सारामध्ये आहे. सार हे आपल्या अंतरंगाचं रहस्य आहे. सार शोधणं आणि सार स्वतंत्र काढणं हे आपल्या बुद्धीचं काम आहे. असारातून सुटणं आणि साराचा आश्रय घेणं, ही जी धडपड आपली चालते ना, ह्याला परमार्थ साधना म्हणतात. समजून घ्या. परमात्मा दृश्यावेगळा खरा, पण तो दृश्याच्या अंतर्यामी, अंतरात दृश्याच्या अंतर्यामी. पुन्हा इथं मनन. दृश्याच्या मध्ये तो अंतर्यामी रूपाने व्यापून राहतो. तोच सार असल्याने त्या गुप्त परमात्म्याचा शोध संतांच्या संगतीत राहून आपल्याला शिकायचं असतं. कारण संत हा एकमेव व्यक्ती अशी आहे, सद्गुरू अशी आहेत की त्यांनाच हा फक्त सार माहिती आहे, त्यांनाच आत्मानुभव माहिती आहे आणि तेच आपल्याला आत्मानुभव करून देऊ शकतात. म्हणून संत संगतीला, सद्गुरूंच्या सहवासाला महत्त्व आहे. दृश्यातला मी खोटा असार आहे, अदृश्यातला मी जो आहे तो सार आहे आणि खरा आहे. संतांपाशी ज्ञानदृष्टी असल्याने गुप्तात्मा त्यांना दिसतो, चर्मदृष्टीला तो दिसत नाही. आणि दुसरं त्यांचं सामर्थ्य कुठलं की तो आपल्याला दाखवू शकतो. विचार ही शक्ती आहे. सार चिंतनातून सामर्थ्य प्राप्त होतं. आपण जसं जसं चिंतन करत जाऊ, अर्थ कळत जाईल, अर्थांतर कळत जातील, तसं त्याचं सामर्थ्यसुद्धा आपल्याला मिळतं. आणि ते सामर्थ्य प्राप्त होऊन या सूक्ष्म विचाराने परमात्मा सापडतो. तत्काळची लाभ होतो, प्राणी संसारी सुटतो, संशय अवघाची तुटतो, जन्म मरणाचा. अशा पद्धतीने या गोष्टीचा आपण विचार करायचा आहे. मनन काय हे आपण विचारलं म्हणून मी थोडक्यात सांगायचा प्रयत्न केला. मनन याचा अर्थ जे तुमच्या कानावर पडतं आहे, जे तुम्हाला इंद्रियाने ग्रहण आपण करता आहे, त्या विषयामध्ये त्या माहितीचं पृथक्करण करताना मनाच्या, चित्ताच्या, बुद्धीच्या पातळीवरती अर्थाचं अंतर शोधत जाणं, शब्दाच्या मर्यादा ओळखून शब्दाच्या पलीकडे जो आशय आहे तो मनाने शोधून काढणं, त्याला अभ्यास म्हणतात. हे मनन तुम्हा आम्हाला करणं आवश्यक आहे. जय जय रघुवीर समर्थ.